श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे श्री नृसिंह सरस्वती जयंती दत्तात्रेयांचे दुसरे पूर्ण अवतार। संपूर्ण माहिती शेवटपर्यंत जरूर ऐकावी, त्यामुळेच आपणास अनेक लाभ होतील हे मी तुम्हाला आश्वासन देऊन सांगते। त्याचबरोबर आता आपण श्री स्वामी गुरुवर्य यांना प्रार्थना करूया। हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपाशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत। तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत। सगळ्यांचं कल्याण करावे, काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे। तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हे स्वामी भक्तांनो, आपण ही माहिती जरूर ऐकावी आणि आपल्या मुलांनाही ऐकवावी। त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना जरूर शेअर करावे। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे। कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे। चला तर आता आपण ऐकूया श्री नरसिंह सरस्वतीची माहिती। श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात। श्री नरसिंह सरस्वती यांची जयंती दरवर्षी पौष शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरी केली जाते। श्री नरसिंह सरस्वती 2025 ची तारीख 22 डिसेंबर आहे। श्री नरसिंह सरस्वती 14व्या शतकात महाराष्ट्रातील कारंजा येथे राहत होते असे मानले जाते। लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक प्रवृत्ती होती। त्यांचे बालपणीचे नाव नरहरी होते। त्यांनी वेद आणि इतर धर्मग्रंथांचे अध्ययन केले। त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले। त्यांनी लहान वयातच घर सोडले आणि काशी येथे संन्यास घेऊन आपले नाव श्री नरसिंह सरस्वती असे ठेवले। भारतातील अनेक ठिकाणी प्रवास केल्यानंतर ते कर्नाटकातील गाणगापूर येथे स्थायिक झाले। श्री नरसिंह सरस्वती यांनी अनेक चमत्कार केले असे मानले जाते आणि याचे सविस्तर वर्णन गुरुचरित्रात आढळते। त्यांचे अनेक शिष्य होते आणि त्यांनी अनेक भक्तांना आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यास मदत केली असे मानले जाते। कारंजा व्यतिरिक्त ज्या ठिकाणी त्यांनी प्रवचन दिले ती ठिकाणे तीर्थक्षेत्रे बनली आहेत आणि त्यापैकी काही नरसोबाची वाडी, कोल्हापूर, औदुंबर आणि गाणगापूर आहेत। श्री नरसिंह सरस्वती यांचा वंश पुढे चालू राहिला आणि काही शतकानंतर प्रसिद्ध अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकट झाले। दत्ताचे अवतार श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे देवावर टीका करणाऱ्या लोकांचा अहंकार नष्ट करणे आणि डोळ्यांची पापणी जसे डोळ्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे भक्तांचे रक्षण करणे या दोन मुख्य उद्देशांनी आले होते। श्री नृसिंह सरस्वतींना जन्मापासूनच आपल्या ध्येयाबद्दल अत्यंत स्पष्टता होती। त्यांच्या लहानपणीचा एकमेव शब्द ओम हा होता, ज्यामुळे त्यांच्या पालकांना आपला मुलगा मुका आहे की काय अशी चिंता वाटू लागली। तथापि 7व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यानंतर ते बोलू लागले, वेदांचे पठण करू लागले आणि त्यावर प्रवचन देऊ लागले। लवकरच त्यांनी घर सोडून संन्यासी जीवन जगण्यासाठी आपल्या पालकांकडून परवानगी मागितली। श्री नृसिंह सरस्वतींचा उद्देश स्वतः भगवान दत्तात्रेयांसारखाच होता। त्यांचे ध्येय मनुष्यांमध्ये सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी झालेला होता। त्याचबरोबर आपण श्री दत्तात्रेयांचे अवतार आपण सर्व काही ऐकलेले आहे, तरी पण हे खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे। लवकरच त्यांनी घर सोडून संन्यासी जीवन जगण्यासाठी आपल्या पालकांकडून परवानगी मागितली। श्री नरसिंह सरस्वतींचा उद्देश स्वतः भगवान दत्तात्रेयांसारखाच होता। त्यांचे ध्येय मनुष्यांमध्ये सनातन धर्माची पुनर्स्थापना करणे आणि त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणे हे होते। त्यांनी आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धांताचे एकत्रीकरण करणारे भारतीय तत्त्वज्ञ आणि धर्मशास्त्रज्ञ सांगितलेल्या शास्त्रीय ब्राह्मण गुणांचे आणि शिस्तीचे पुनर्जीवन केले,
जंक्षा वंशाचे जे होते. श्री नृसिंह सरस्वतींनी असा प्रचार केला की मोक्ष म्हणजेच काय तर मुक्ती मिळवण्यासाठी धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेल्या तत्वांचे आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ब्राह्मण हे समाजाचे आणि समुदायाचे आध्यात्मिक संरक्षक आहेत. त्यांच्या मते कलियुगात ब्राह्मणांनी आपली शिस्त आणि आध्यात्मिक वारसा सोडला आहे. नृसिंह सरस्वती हे एक संत आणि अवतार होते, ज्यांचा प्रभाव अशा युगात समाजावर महत्त्वपूर्ण ठरला, जेव्हा हिंदू संस्कृती आपल्या मूळ मूल्यांपासून दुरावली होती. श्री नृसिंह सरस्वतींच्या गाणगापूरमधील वास्तव्यामुळे ते दररोज हजारो लोकांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व पार्श्वभूमी आणि श्रद्धांचे लोक त्यांच्याकडून सल्ला, उपचार आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या जात, पात, पंथ किंवा दर्जाबाबत त्यांनी कधीही कोणताही भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व पुरुष, स्त्रिया, गरीब किंवा श्रीमंत यांची काळजीही घेतली. श्री नरसिंह सरस्वती लोकांना त्यांच्या घरांमध्ये आणि हृदयांमध्ये आध्यात्मिक ज्योत तेवत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे मार्गदर्शन करत होते. ज्यांची मने शांत केल्यानंतर ते त्यांना ईश्वर मार्गावर आणण्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करण्यास मदत करण्यासाठी आध्यात्मिक उपदेश देऊ लागत, जेणेकरून ते जन्ममृत्यूच्या दुःखातून कायमचे मुक्त होतील. त्यांचे जीवनचरित्र वाचले असता श्री नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा पुनर्जन्म मानले जाते. दत्तात्रेयांच्या पहिल्या अवताराचे चरित्र असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम या पवित्र ग्रंथात असे म्हणले आहे की श्रीपाद श्रीवल्लभांनी एकदा अंबिका नावाच्या एका गरीब पण पवित्र स्त्रीला आत्महत्या करण्यापासून वाचवले होते. नंतर त्यांनी तिला वरदान दिले की ते तिच्या पुढच्या जन्मी तिचा मुलगा म्हणून जन्म घेतील. त्यांचा जन्म इसवी सन 1378 मध्ये हिंदू पंचांगानुसार पुष्य शुद्ध द्वितीयेला कारंजा येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव नरहरी ठेवण्यात आले. नंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून ओळखू जाऊ लागले. या नावाचा अर्थ असा होतो की ते मानवांची पापे आणि दुःखे दूर करणारे आहे. जन्मानंतर रडण्याऐवजी त्या बालकाने जन्मतःच ओम या शाश्वत ध्वनीचा उच्चार केला. जेव्हा ते बाळ होते तेव्हा आई त्यांना स्तनपान करू शकत नव्हती, परंतु बाळाने तिच्या स्तनावर हलके स्पर्श करताच दूध वाहू लागले. नरहरी नावाचे मुलगा 5 वर्षांचा एक देखणा मुलगा म्हणून वाढत असला, पण तो बोलू शकत नव्हता आणि त्यामुळे त्यांचे पालक खूप काळजीत होते. एके दिवशी त्या मुलाने हावभावांनी त्यांना सांगितले की त्याला उपनयन संस्कार करून घ्यायचा आहे. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार झाला तेव्हा नरहरी सर्व वेदांचे पठण करू लागले आणि त्यावर लगेच प्रवचन देऊ लागले. पालकांना खूप आनंद झाला, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. संस्कारानंतर त्यांनी आपले जीवन कार्य पूर्ण करण्यासाठी आपले वडिलोपार्जित घर सोडून संन्यासी म्हणून राहण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला त्यांच्या आईचा या इच्छेला विरोध होता, तथापि त्यानंतर नरहरीने आपला हात तिच्या कपाळावर ठेवला. तिला दत्तात्रय रूपातील आपल्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवले आणि तिला त्यांच्या मागील जन्माची आठवण करून दिली, ज्यात तिने त्यांच्या आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये अडथळा न आणण्याचे वचन दिले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या आईला पुन्हा सांगितले की त्यांना सामान्य गृहस्थाश्रमातून जायचे नाही, तर थेट संन्यासांचे जीवन जगायचे आहे. 8 वर्षाच्या लहान वयात घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला वरदान दिले की तिला 3 मुलगे आणि 1 मुलगी होईल आणि तिचा पुढचा मुलगा जन्माला येईपर्यंत ते तिच्यासोबत राहतील. आईला आणखी मुले झाल्यावर त्यांनी डोक्यावर कापड गुंडाळले, लाकडी पादुका घातल्या, भगवी वस्त्रे परिधान केली आणि लंगोट लावली. हातात दंड घेऊन त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आनंदाने घराबाहेर प्रस्थान केले. त्यांचे ध्येय, श्रद्धा,
पुनरुज्जीवित करणे आणि लोकांना नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करणे हे होते. तरुण नरहरी अखेरीस काशीला पोहोचले, जिथे ते श्री आदि शंकराचार्यांच्या परंपरेतील श्री कृष्ण सरस्वती यांचे शिष्य झाले आणि त्यांना श्री नरसिंह सरस्वती हे नाव मिळाले. त्यांनी औपचारिकपणे आजीवन ब्रह्मचर्याची शपथ घेतली. अशा प्रकारे ते एक पूर्ण संन्यासी बनले, ज्यांनी सुखदुःखाच्या द्वंद्वांवर आणि स्वकेंद्रित इच्छेच्या मर्यादांवर मात केली होती. आपल्या जीवनकाळात त्यांनी कृष्णा आणि भीमा नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवास करून आपल्या शिकवणीचा प्रसार केला. त्यांनी वास्तव्य केलेली सर्वात महत्त्वाची ठिकाणे म्हणजे कारंजा, नरसोबाची वाडी आणि औदुंबर. अखेरीस ते गाणगापूर येथे स्थायिक झाले, जे आता कर्नाटक राज्यात आहे, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 20 ते 24 वर्षे घालवली. त्यांचे 7 शिष्य होते: बाळ, कृष्ण, उपेंद्र, जनज्योती, सदानंद, माधव आणि सिद्ध. या सर्वांच्या नावापुढे सरस्वती हे उपनाव जोडलेले आहे. एके दिवशी त्यांनी या जगातून जाण्याची घोषणा केली आणि त्यांचे शिष्य दुःखाने व्याकुळ झाले. जेव्हा गुरुदेव जाण्यासाठी सज्ज झाले, तेव्हा गावातील लोक त्यांच्याकडे धावले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्या दिव्य उपस्थितीपासून त्यांना वंचित करू नये, तर येथेच राहावे. भगवान म्हणाले, अशा प्रकारे दुःखी होऊ नका. मी माझ्या भक्तांपासून दूर कसे राहू शकेन? मी केवळ स्थूल दृष्टीलाच श्रीक्षेत्रला जात असल्याचे दिसेल, पण मी माझ्या आत्मस्वरूपात किंवा खऱ्या स्वरूपात गंगापूरमध्येच कायम वास्तव्य करीन. मी या गावात दुपारची भिक्षा घेईन आणि तुमच्या प्रेमळ भक्तिमय सेवांचा स्वीकार करीन. जो कोणी संगममध्ये स्नान करेल, पवित्र पिंपळाच्या वृक्षाची पूजा करेल आणि येथील माझ्या पादुकांचे दर्शन घेईल, त्याला माझ्या सजीव उपस्थितीचा अनुभव येईल. केळीच्या पानांवर एक तरापा तयार करण्यात आला आणि फुलांनी सजवण्यात आला. हा तरापा नदीत ठेवण्यात आला आणि श्री नरसिंह सरस्वती त्यावर बसले. सर्व शिष्यांनी पूजा केली, जरी त्यांचे हृदय दुःखाने जड झाले होते. श्री नरसिंह सरस्वतींनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की ते श्री शैलमठ जवळच्या कदली वनात, केळीच्या झाडांच्या वनात त्याला म्हणतात, जात आहेत. तेथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे पोचल्यावर त्यांच्या सुरक्षित आगमनाचे प्रतीक म्हणून फुलांचे गुच्छ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत परत येतील. लवकरच गुरुदेवांच्या वचनानुसार फुलांचे गुच्छ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत त्यांच्याकडे आले. परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वतींनी 1459 साली 300 वर्षांसाठी समाधी घेतली आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पुन्हा प्रकट झाले, ज्यांना अक्कलकोटचे श्री स्वामी किंवा अक्कलकोट महाराज स्वामी म्हणूनही ओळखले जाते. सद्गुणी आणि श्रद्धावान लोकांना गुरुदेवांचे दर्शन आजही घडते. केवळ अधर्मी लोकांनाच त्यांच्या सजीव उपस्थितीचा अनुभव येत नाही. पवित्र संगमात दररोज स्नान करून ते तेथे कायम वास्तव्य करतात. किंबहुना त्यांनी असंख्य प्रसंगी आपल्या दिव्य लीलांनी भक्तांना आशीर्वाद दिला आहे, जे त्यांची तेथे खऱ्या प्रेमाने पूजा करतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. खरोखरच जे त्यांचे अविरतपणे स्मरण करतात, त्यांच्यासोबत भगवान नेहमी उपस्थित असतात. अशा लोकांचे चमत्कारी अनुभव त्यांच्या हृदयात कायम गुप्त राहतात. तेच प्रार्थना पूर्ण करणारे आहेत. परंपरा आणि गुरु. श्री नरसिंह सरस्वती हे शृंगेरी मठाच्या परंपरेतून आले आहेत. जगद्गुरू श्री आदि शंकराचार्य देखील याच परंपरेतून आले होते. श्री नरसरस्वतींचे अनेक शिष्य होते, ज्यांचे वर्णन श्री गुरुचरित्र ग्रंथात केले आहे. पहिले आणि सर्वात आवडते प्रयागाचे श्री माधव सरस्वती होते. त्यांचे इतर 6 शिष्य म्हणून बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योत सरस्वती आणि सिद्ध सरस्वती होते. सिद्ध सरस्वती नेहमी श्री नरसिंह सरस्वती यांच्यासोबत राहिले आणि शक्यतो संस्कृत गुरुचरित्राचे मूळ लेखक आहेत, ज्यांचे नंतर श्री सरस्वती गंगाधर यांनी मराठीत भाषांतर केले असावे. तर
त्यांनी उपदेश दिलेला आहे की 8 वर्षांच्या अगदी लहान वयात घर सोडण्यापूर्वी नरसिंह सरस्वतींनी आपल्या आईका अंबिका यांना सांगितले की ते संन्यासाचा मार्ग का निवडत आहेत. त्यांच्या शिकवणीनुसार मानवी जीवनाचा उद्देश खालील अवतरणात खूप चांगल्या प्रकारे सारांशित केला आहे. जीवन हे बुडबुड्यासारखे आहे. मृत्यू कोणत्याही क्षणी दार ठोठावून आपल्याला हिरावून घेऊ शकतो. मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो मनुष्याला स्वतःचे आध्यात्मिक पुनर्जीवन करण्याची आणि साक्षात्काराचा पवित्र अवस्थेकडे वेगाने वाटचाल करण्याची देवाने दिलेली संधी आहे. म्हणून नेहमी देवाचे ध्यान करावे आणि आपले जे काही वाईट विचार आहेत ते सर्व सोडून आपण देवावर श्रद्धा ठेवावी आणि देवाची सेवा करावी. त्यामुळे आपली सर्व पापे धुवून निघतात. हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. आणि श्री स्वामी समर्थ हा जप आपल्या मुखात सदैव असू देत. त्यामुळे आपलेच कल्याण होणार आहे हे मी तुम्हाला कळकळून सांगते. आणि आजची केलेली सेवा मी श्री स्वामीचरणी